एका घनदाट जंगलात एक सुंदर नदी वाहत होती. त्या नदीच्या काठी एक उंच झाड होतं, ज्यावर एक चपल आणि चतुर माकड राहत होतं. माकडाचे आवडते फल म्हणजे झाडावरची घोड घोड फलम होती. माकड नेहमी आनंदाने ती फलम खात असे. एक दिवशी त्या नदीत एक मोठा आणि शक्तिशाली मगर आला. त्या मगराला फलांची चव माहीत नव्हती, पण त्याला माकडाचं गोड बोलणं आवडलं. मगरेनं माकडाला विचारलं, हे माकडा, मला तुझ्याशी मैत्री करायची आहे. तू मला एक फल देऊ शकशील का? माकड हसून म्हणालं, नक्कीच मित्रा, आणि त्याने एक गोड फल मगराच्या तोंडात टाकलं. मगराला ते फल खूप आवडलं. मगरेनं माकडाचा आभार मानलं आणि ते दोघे चांगले मित्र झाले. काही दिवसांनी मगराच्या पत्नीने त्याला सांगितलं, माझा जीव तुझ्यावर खूप आहे, पण मला माकडाचं कालीज खायला मिळालं तरच मी सुखी होईन. मगराच्या मनात विचार आला की माकड माझा मित्र आहे, पण पत्नीचं प्रेम महत्वाचं आहे. त्यामुळे तो एका युक्तीने माकडाला फसवायचं ठरवतो. मगर माकडाला म्हणाला, मित्रा, माझ्या पत्नीला तुझी भेट घ्यायची आहे. तू माझ्या पाठीवर बस आणि माझ्यासोबत नदी पार कर. माकड आनंदाने मगराच्या पाठीवर बसला आणि नदी पार करू लागला. नदीच्या मध्यात आल्यावर मगर माकडाला खरा उद्देश सांगतो, माझ्या पत्नीला तुझं कालीज हवं आहे. माकड तात्काळ उत्तरतो, अरे, माझं कालीज झाडावर राहिलंय. मी ते तिथंच ठेवून आलो. आपण परत जाऊ आणि मी ते आणतो. मगराला वाटलं की माकड खरंच कालीज झाडावर ठेवून आलाय. मगरेनं परत काठावर आणलं. माकड पटकन झाडावर चढून सुरक्षित झाला आणि मगराला हसून म्हणाला, अरे मूर्खा, माझं कालीज माझ्या शरीरातच आहे. तू मला फसवायला पाहिलंस, पण मी तुला फसवलं. मगराला आपली चूक समजली आणि तो लाजेने तिथून निघून गेला. बोध या गोष्टीतून आपण शिकतो की धूर्तपणा आणि चातुर्याने कोणत्याही संकटाचा सामना करता येतो. तसेच आपल्याला आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना कधीही फसवू नये.